नाशिक जिल्ह्यामध्ये आज कांद्याचे बाजारभाव नवीन कांद्याचे बऱ्यापैकी घसरलेले आहेत. शनिवार किंवा रविवारच्या तुलनेत आजचे कांद्याचे जे बाजारभाव आहे ते कुठे 1 रुपयाने तर कुठे 50 पैशांनी त्याच्यामध्ये फरक आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार करता तिथेही बाजार घसरलेले आहेत. मात्र काही ठिकाणी हे बाजार व्यवस्थित आहे, टिकून आहेत. ही सगळी माहिती कुठल्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव कसे आहेत, का घसरले आणि येणाऱ्या काळामध्ये ते वाढतील का, वाढले तर कधी वाढतील, ही सगळी माहिती आपण आजच्या या संध्याकाळच्या सत्रामध्ये समजून घेणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे मंगळवार आणि तारीख आहे 27 जानेवारी 2026. आज सकाळीच आपण एक छोटासा व्हिडिओ केला होता आणि त्याच्यामध्ये असं लक्षात आलं, अगदी पहाटेच्याच याच्यामध्ये म्हणजे साधारण 7-7:30 पर्यंत कुठेतरी आपण बघत असू व्हॉट्सअप आणि सोशल मीडिया, तर आपल्यापर्यंत मेसेज आले होते की एकट्या लासलगावमध्ये 550 ट्रॅक्टर आलेत. मागे एक दिवस सोलापूरमध्ये साधारण 1400 गाड्या आलेल्या होत्या आणि एकूण गाड्या लासलगावला आज 900 आल्या होत्या. सकाळच्या सत्रात पिंपळगावला सकाळच्या सत्रात साधारण 700 आलेल्या होत्या आणि साधारण 550 तिथेही 500च्या आसपास हे ट्रॅक्टर आलेले होते. विचार करा किती कांदा आला असेल. आज संध्याकाळपर्यंत जी आकडेवारी आलेली आहे ती सकाळच्या सत्रामध्ये एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये 1.25 लाख क्विंटल कांदा आलेला आहे. लासलगाव, पिंपळगाव सगळे मिळून पोळ कांदा, लाल कांदा. आता अहिल्यानगरमध्ये काल सोमवारी म्हणजे 26 जानेवारीच्या दिवशी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 1.25 लाख क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. याचा परिणाम स्वाभाविकपणे कांद्याच्या बाजारभावावर झाला आहे. मात्र काही ठिकाणचे कांद्याचे बाजारभाव चांगले आहेत, टिकून आहेत. चांगले म्हणण्यापेक्षा टिकून आहेत आणि आजही त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. असे कुठले बाजार आहेत ते आपण बघूच. तर पुढे जाण्यापूर्वी ही परिस्थिती का आली ते आपण बघूया. असं आहे की रविवारी बाजार समित्या अनेक ठिकाणी बंद असतात, हे आपण बघतो, आपल्याला माहिती आहे. आपण या संदर्भात व्हिडिओमध्ये मागे सांगितलेलं आहे परवा एक विश्लेषण करताना. सोमवारी 26 जानेवारीची सुट्टी आली. या 2 सुट्ट्यांमुळे आणि शनिवारी तसंही शेतकरी काही हे कमी घेऊन जातात माल. सोमवारी जाऊ, मंगळवारी जाऊ, भाव चांगले भेटतील असं त्यांच्या डोक्यात असतं. आणि काय झालं की या 2 सुट्ट्यानंतर हा सगळा जो लाल कांदा, नवीन कांदा आहे तो आज लासलगावला भरभरून आला. याचं कारण एक मेसेजही फिरत होता की काही बाजार समित्या, बँकांचा संप आहे वगैरे, मग आम्ही पण बंद ठेवू वगैरे, असं काही आहे. मनमाडमध्ये आणखी कुठल्या याच्यामध्ये आहे तो आपण ग्रुपवर शेअर केलेला आहे. तर या सगळ्या याच्यातनं 2 दिवसांचा गॅप पडल्यामुळे आजची आवक झालेली आहे. आज एकट्या मंगळवारी संपूर्ण राज्यामध्ये किती आवक व्हावी, ती साधारण 4:30 वाजेपर्यंत दुपारी साधारण झाली 2.5 लाख क्विंटल. मागच्या सोमवारी जेव्हा आवक झाली तेव्हा साधारण अशी स्थिती होती, पण ती होती साधारण 2.25 लाख क्विंटल झालेली होती. आता 2.5 लाख आहे. ही माहिती जेव्हा अपडेट होईल उद्या, तेव्हा मी तुम्हाला खात्रीने सांगतो की ही आवक जी आहे ती 4 लाखाच्या आसपास जाऊ शकते, पुढे जाऊ शकते, कदाचित सांगता येणार नाही. कारण आत्ताचा ट्रेंड आहे आज की मधल्या या 2 दिवसाच्या सुट्टीनंतर, कारण लाल कांदा आहे, अनेकांना असं भीती वाटते की किती ठेवायचं ना, मग तो आला आणि त्यामुळे कांद्याचे दर कोसळले. आता हे दर वाढतील का? आज तर कोसळले, उद्या कसं राहील? हा सगळा आठवडा अशीच आवक राहील का? हे पण जाणून घेणं महत्वाचं आहे. याच्या संदर्भात आपण काही शेतकऱ्यांशी बोललो, व्यापाऱ्यांशी बोललो. त्यांचं मत असं आहे की सुरुवातीला हे पहिले 2-3 दिवस जे आहेत, म्हणजे काय, खऱ्या अर्थानं काल तर सुट्टी होती, परवा सुट्टी होती, खऱ्या अर्थानं आठवड्याचा पहिला दिवस आज मंगळवार रोजी आहे आणि आजच्या पहिल्या दिवसानंतर पुढचे 3 दिवस मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे 3 दिवस शेतकरी बंधू आपली जी कांद्याची आवक आहे ती अशीच ठेवतील, कांदा घेऊन येत राहतील आणि जो मधला गॅप पडलाय सुट्टीचा त्याची भरपाई अशी निघेल. त्यामुळे पुढचे 3 दिवस 4 लाख, 4.25 लाख, 3.5 लाख
अशी कांद्याची आवक राहू शकते. नंतर मात्र मागच्या आठवड्यात जशी कांद्याची आवक ती कमी झाली, 3 लाखांवर आली होती, 3.25 लाखांवर आली होती, तशी होऊ शकते. ती कदाचित 3 लाखांच्या खाली येऊ शकते. म्हणजे कुठल्या वारी? शुक्रवार, शनिवार आणि रविवारी तर बाजार समित्या अनेक बंद असतात, त्यामुळे तिथं कमी होऊ शकते. तर त्यानंतर कांद्याचे बाजारभाव स्थिर होतील. समजा परवा शनिवारी लासलगावला 1300 रुपये बाजारभाव होते, पिंपळगावला 1300 रुपये होते किंवा 1400 होते. आता ते 1200 आलेले आहे. ते 50-50 रुपयांनी कमी होऊन ते समजा 11 आले, तर 11 हा स्थिर आकडा राहील. आपण ऑलरेडी सगळ्यांसाठी आपण फक्त सदस्यांना किंवा ज्यांनी मेंबर झालेले त्यांनाच माहिती फुकट देतो, त्यांनाच माहिती देतो, प्रीमियम माहिती देतो आणि बाकीच्यांना देत नाही असं नाहीये. तुम्ही रविवारचा व्हिडिओ बघा, रविवारचा विशेष याच्यामध्ये, त्यामध्ये आपण असं सविस्तर सांगितलेलं आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये बाजारभाव दबावात राहतील, कुठल्या जिल्ह्यामध्ये मागणी कायम राहील आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये पुरवठा हा जास्त राहील किंवा बाजारभाव कमी होऊ शकते. त्यावेळेस आपण अतिशय स्पष्टपणे असं म्हणालेलो होतो की विदर्भामध्ये कांद्याचे बाजारभाव टिकून राहतील, थोडेसे वाढतील. नाशिक जिल्ह्यामध्ये थोडे कमी होतील पण स्थिर राहतील. नगर जिल्ह्याला आणि सोलापूर जिल्ह्याला मात्र थोडासा बाजारभावाच्या याच्यामध्ये धोका आहे. आजची सोलापूर जिल्ह्याची आवक सकाळी जी होती ती साधारण 60,000 61,000 आहे, 60,400 कितीतरी आहे, 61,000 क्विंटल आहे असं समजूया. ती वाढेल नंतर. आता अशा स्थितीमध्ये कांद्याचे बाजारभाव किती घसरले तर ते 800 रुपयापर्यंत आलेले आहेत सरासरी. सोलापूरचं सांगतोय. सकाळी 450 गाड्या आलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये या गोष्टी चालू राहणार आहेत. त्यामुळे पुढचे 3 दिवस तरी ही आवक राहील. बाजारभाव स्थिर होणार नाही. आधीच सावधतेचा किंवा एक काळजीचा सल्ला दिलाय की बाबा हा आठवडा थोडासा नाराज तुम्ही होऊ नका किंवा काही हे करू नका, पण हा आठवडा असाच राहणार आहे. येणाऱ्या काळामध्ये कसे राहतील ते आपण सांगूच. ज्यांना अगदी जिल्ह्याच्या याच्यानुसार कांद्याचे बाजारभाव बघायचे असतील त्यांनी जॉईनच्या बटनावर क्लिक करा आणि सदस्य होऊन तुम्हाला ते सगळे अगदी अहिल्यानगरमध्ये काय भाव असेल संभाव्य, नाशिक जिल्ह्यामध्ये काय भाव असणार, हे सगळी माहिती तुम्हाला मिळेल आणि अनेकांना त्याचा फायदा होतोय. तुम्हालाही तो नक्कीच होईल आणि त्यामुळे तुम्हाला पुढचा निर्णय करता येईल. आता आजचे जे बाजारभाव आहे ते आपण थोडेसे काही महत्त्वाच्या ठिकाणचे बघूया. आता वेळ फार कमी आहे पण मला जेवढं शक्य आहे तेवढं मी सांगेन. उद्या आपण तर भेटतोच त्या सगळ्या याच्यातनं, पण तुम्हाला कल्पना येईल की कुठे कसे आहेत. कोल्हापूरमध्ये सरासरी 1100 रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत. आवक आहे 8,000. छत्रपती संभाजीनगरमध्ये आवक कमी आहे, 2,500 क्विंटल आहे, पण सरासरी 900 पर्यंत पोहोचलेले आहे. मी फक्त सरासरी वाचून दाखवतो. आपण कालच्या व्हिडिओमध्ये रविवारच्या व्हिडिओमध्ये जे सांगितले होते संभाव्य अंदाज, त्या अंदाजानुसार चंद्रपूरच्या गंजवड बाजारात 2300 रुपये आहेत, तिथे बऱ्यापैकी वाढलेले आहे आणि आणखी विदर्भातले आहेत ते पण मी तुम्हाला वाचून दाखवतो. खेडच्या चाकण बाजारामध्ये 1400, मुंबईमध्ये 1500, इथे पण बाजारभाव टिकून आहेत. दौंड केडगावला 1200, सातारा 1500, जुन्नरच्या आळेफाटा चिंचवड कांद्याला 1450, कराडला 1700 रुपये, इथे थोडेसे वाढलेले आहेत. सरासरी मी बाजारभाव वाचतोय, किमान कमाल आता वाचत नाहीये. येवला सोलापूरला 800 मी सांगितलं. येवला अंदरसूल बाजारात 1175, आज येवल्याची बाजार समितीला सुट्टी असते. अमरावतीच्या फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 1700, इथे बऱ्यापैकी आहेत. मी तुम्हाला म्हणालो की जिथे विदर्भामध्ये चांगले असणार आहेत. हिंगण्यामध्ये हिंगणा हे विदर्भातलं जे आहे तिथे लाल कांद्याला 1950, म्हणजे साधारण 2000च्या आसपास आहेत. रामटेकला 1300 आहे. तर ही सगळी विदर्भातले काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आता नाशिक जिल्ह्यातले बाजारभाव बघूया. मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलला ते देत असतो. ज्यांनी व्हॉट्सअप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल, तर त्यांच्यासाठी सांगतो की आपला व्हॉट्सअप चॅनल आहे, साधारण 70,000 पेक्षा जास्त शेतकरी त्याचे सबस्क्रायबर आहे, फॉलोअर्स आहेत. इथे पहिल्या कमेंटमध्ये लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही त्या व्हॉट्सअपला जॉईन होऊ शकता. आपण सकाळी 7:30-8च्या सुमारास तिथपासून तर अगदी रात्री उशिरापर्यंत जसजशी बाजारभावांची, हवामानाची जी माहिती येते तसं त्यावर टाकत राहतो. तिथे सकाळीच हे बाजारभाव आणि ही आवक तुम्हाला समजते. मग बंगलोर असेल, चेन्नई असेल,
इंदोर असेल, ती सगळी माहिती असते. ठीक आहे. आता लासलगाव विंचूरला जे सरासरी बाजारभाव आहे 1300, ते त्यातले त्यात टिकून आहे, बरे आहे. मालेगावच्या मुंगसे बाजारात 1200, सिन्नरला 1150, इथं कमी झालेले आहेत. सिन्नरच्या नायगावला 1200, पिंपळगाव सायखेड्याला 1250, इथं कमी झालेले आहेत. पिंपळगावला 1300 रुपये आहे, ते आपण माहिती दिलेली आहे. भुसावळला 1000, देवळ्याला 1325 बऱ्यापैकी आहे. राहता अहिल्यानगर जिल्हा 1350, सांगलीला 1200. आता पुणे गुलटेकडीला 1100, किमान 400, जास्तीत जास्त 1800 सकाळी सांगितलेलं आहे. पुण्याच्या मोशी बाजारात 1150, पिंपरीला 1200, इस्लामपूर सांगली जिल्हा इथं 1300, वडूजला, आता हे वडूज आहे सातारा 1500, पिंपळगाव बसवंतला 1300, 400, 1725 आणि 1300 असे बाजारभाव आजचे आहेत. ते हे सगळे दबावातले बाजारभाव आहे. 50 पैसे 1 रुपया, कुठे कुठे 1.5 ते 2 रुपयांनी सुद्धा कमी आहे. आवक जर स्थिर राहिली, तुम्ही जर असं वाटलं एखादा दिवस थोडं थांबून घेऊ, जर थांबता आलं तर बुधवारऐवजी गुरुवारी आणता आली किंवा शुक्रवारी आणता आली तर एक 10-20% जरी आवक कमी झाली तरी बाजारभाव थोडेसे स्थिर राहू शकतात. आजची जी आवक आहे ना, ती बघून व्यापारी उद्याचे बाजारभाव ठरवतात, हे पण तुम्ही लक्षात घ्या. हे जे आहे कालच्या बाजारावर आणि परवाच्या बाजारातल्या आवकेवर हे बाजारभाव ठरलेले आहे. या संदर्भातल्या सगळे डिटेल आपण परत एकदा तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगणार आहोत. जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथं सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत असतंच, त्याला मी उत्तरे देत असतो. जोडून राहा. धन्यवाद.